पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे। महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील एक भीषण आणि मोठी दुर्घटना टळली आहे। आडोशी डोंगरात तब्बल 50 फूट उंचीवर 5 टन वजनाचा एक महाकाय आणि धोकादायक दगड संरक्षण जाळीत अडकून पडला होता। हा दगड हटवण्यासाठी गुरुवारी महामार्गावर 2 तासांचा तातडीचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आणि अखेर हा संभाव्य धोका यशस्वीरित्या दूर करण्यात आलाय। पावसाळ्यात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दरडी आणि दगड कोसळण्याचा मोठा धोका असतो। महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटचे प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांना गस्ती दरम्यान आरोशी बोगद्यानजीक संरक्षण जाळीत हा 5 टनाचा प्रचंड दगड अडकल्याचे निदर्शनास आले। 2015 मध्ये पावसाळ्यात अशाच प्रकारे मोठ्या दरडी कोसळून भीषण अपघात झाले होते। त्या काळ्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पाटील यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून महामार्ग पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ IRB आणि वाहतूक विभागाची तातडीनं बैठक झाली। अपर पोलीस महासंचालक वाहतूक प्रवीण सांखळे यांनी विशेष आदेश जारी करून 18 जून रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत हायवेवरील वाहतूक नियंत्रित करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर मेका फेरी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या तांत्रिक पथकाने, ज्यात अभियंता अक्षय परशिया आणि अभिजित सावंत यांचा समावेश होता, अत्यंत कौशल्यानं आणि वेळेत हा महाकाय दगड जाळीतून सुरक्षितपणे बाहेर काढला। 2 तासांच्या या थरारक मोहिमेदरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस उपअधीक्षक पुष्पलता दिघेमंडव, पोलीस निरीक्षक भरत शेंडगे आणि प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्यासह पळसपे, खंडारा आणि वडगाव महामार्ग पोलीस केंद्राचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते। पोलिसांच्या या तत्परतेमुळे आणि अचूक नियोजनामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले असून संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे। जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर।